खर्चात चांगले उत्पादन, चांगला नफा देणारे हे पीक असल्या कारणाने शेतकऱ्यांचा या पिकाच्या लागवडीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे. नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे. पपई पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी पपई पिकाच्या पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती. पपई पिकाला आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार, त्याच पद्धतीनं हवामानातील बदलानुसार, हंगामानुसार, ऋतुमान बदलानुसार पाणी व्यवस्थापन करायचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये या पिकाची पाण्याची गरज कमी असते. त्याच पद्धतीनं फळ फुगवणीच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज वाढते. फुले अवस्थेमध्ये त्याच पद्धतीनं फळ फुगवणीच्या अवस्थेमध्ये आपल्या पपई पिकाला पाण्याची ओढ पडू देऊ नये. त्याच पद्धतीनं ठिबक अंतरताना झाडाच्या बुंद्यापासून झाडाच्या वयाप्रमाणे 1 फूट, 1.5 फूट, 2 फूट अंतरावर आपल्याला लॅटरल टाकायचे आहे, जेणेकरून योग्य पद्धतीनं पाणी व्यवस्थापन होणार आहे. अति पाणी देणं आपल्या पपई पिकाला केव्हाही टाळायचं आहे, जेणेकरून मर, मुळकूस तसेच बुंदासड रोग आपल्याला टाळता येणार आहे. तर या पद्धतीनं आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन आपल्या पपई पिकाला करायचं आहे. धन्यवाद. Lights went down when you feel lost in your shadow.